20-25 रनों का रन रहा था, विकेट यहाँ पे गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए। बेकरर टीम की तरफ से गेंदबाजी का जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हुए लहू यहाँ पे स्ट्राइक करते हुए, स्ट्राइक के लिए लहू के पहली गेंद, यहाँ पहली गेंद में एक बड़ा शॉट, 6 रन। इस बार तो गेंद ऑफसाइड के बहुत ही बाहर जाती हुई वाइड का रूप लेगी। इस बार एक्स्ट्रा रन जरूर मिलेगी, ऑफसाइड की बहुत ही बाहर जाती हुई। बल्लेबाजी भी यहाँ पे सोच में पड़ चुके हो कि गेंद थोड़ी सी बाहर जाती हुई, मगर बल्ला तो जरूर घुमाया था, मगर बल्ले के नीचे से निकलती हुई गेंद कीपर के दस्तानों में। दोबारा यहाँ पे व्हाइट बॉल, बैक टू बैक 2 व्हाइट यहाँ पे लगाते हुए नितिन पारदे की गेंदबाजी, थोड़ी सी प्रेशर में जरूर गेंदबाजी करने की कोशिश करते हुए, थोड़ी सी लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी करने की जरूरत होगी नितिन को। थोड़ा आउट स्पिन, लेग स्पिन की थोड़ी सी जरूरत यहाँ पे, मगर गेंदबाजी थोड़ी सी देखी जाए तो बहुत ही ऑफ साइड की बहुत ही बाहर निकलती हुई गेंद। शॉर्ट लेन यहाँ पे अच्छी लेन, इस बार थोड़ा सा शॉट डाला था गेंद को, गेंद सीधे कीपर के दस्ताने में जाती, बल्ले बल्ले के ऊपर से निकलती हुई गेंद। इस बार परिवर्तन देखने को मिला, थोड़ा सा लेन तो लाइन के दिशा में गेंदबाजी, मगर शॉर्ट लेन जरूर थी, बल्लेबाज भी खेल नहीं पाए। ये बड़ा शॉट यहाँ पे, वहां पे फील्डर मौजूद और यहाँ कैच आउट। पहली सफलता मिली यहाँ पे नितिन को, और यहाँ पे कैच आउट होते हुए लहू। मानगावाड़ी टीम को एक बड़ा धक्का यहाँ पे जरूर मिले। धन्यवाद। स्कोर, आज का स्कोर बोर्ड पे अब तक 22 रन, एक विकेट नुकसान पे खेलती मानगावाड़ी टीम 22 रनों पे। एक अच्छी गेंदबाजी भी देखने को मिली यहाँ पे नितिन पारदी की तरफ से। एक छक्का जाने के बाद नितिन ने जो कमबैक किया, थोड़ा सा 2 वाइड बॉल भी गेंद डाली उसमें, एक बार उसमें डॉट डिलीवरी, और जो चौथा गेंद डाला था उसने उसमें विकेट प्राप्त की थी। अच्छी गेंदबाजी लेफ्ट हैंड बैट्समैन यहाँ पे गणेश मंगेश, अच्छी लेंथ यहाँ पे। गेंद को देखते ही थोड़ा समझ आ चुका होगा कि गेंद थोड़ी सी शॉर्ट लेन आ रही है, बल्लेबाजों का थोड़ा सा फुटवर्क का इस्तेमाल करना जरूरी था। आगे एक पैर आगे जाके खेलते जरूर यहाँ पे इस गेंद को खेल पाते, मगर गेंदबाजों ने थोड़ा सा स्लो डिलीवरी करने की कोशिश की, बल्लेबाज यहाँ पे चकमा खा गए, गेंद सीधी कीपर के दस्तानों में। दोबारा वही कोशिश, बल्लेबाज थोड़ा सा चकमा खाते हुए, गेंद सीधी कीपर के दस्ताने में जाते हुए। अगर उसने फुटवर्क का इस्तेमाल किया, थोड़ा पैर 2 पैर आगे आगे खेलते तो शायद ही बल्ले इस गेंद को जरूर खेल पाते, मगर दोबारा वही सी कोशिश की उसने, इस बार वही गेंद वही तरीका आजमाते हुए नितिन। और यहाँ पे जरूर विकेट होगी, कटआउट, कीपर के हाथों में जाती हुई कैच। और ओवर समाप्त हुई 2 विकेट के बाद यहाँ पे रन आ चुके स्कोर बोर्ड पे 22 रन मानगावाड़ी टीम के। धन्यवाद डीजे। जहाँ पे 2 ओवर समाप्त हुए, 2 ओवर समाप्त के बाद स्कोर, आज का स्कोर बोर्ड पे 22 रन, एक विकेट के नुकसान पे यहाँ पे 2 विकेट के नुकसान पे यहाँ पे खेलते हुए मानगावाड़ी टीम। नई बल्लेबाज यहाँ पे आ चुके हैं देवीदास और संदीप, अपनी टीम के लिए एक अच्छी हुनर, अच्छी बल्लेबाजी करने की कोशिश करते हुए। नए गेंदबाज यहाँ पे आ चुके हैं, गेंदबाज मंगेश, और अच्छी गेंद यहाँ पे, थोड़ा सा गति में परिवर्तन, थोड़ा सा आउट स्पिन देखने को मिली, लेन थोड़ी सी लेन तो लाइन की दिशा में गेंदबाजी थी, बल्लेबाज को लगा गेंद थोड़ी सी वाइड जाएगी, मगर गेंद सीधी ऊपर बल्ले से निकलती हुई कीपर के दस्तानों में।
मंगेश गेंदबाजी करते हुए बेकरवाड़ी टीम के आहा कलाई का बड़ा इस्तेमाल, गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए माइंड ब्लोइंग शॉट यहाँ पे सुपर डुपर सिक्सर के साथ। शपथ घेतली स्वराज्याची। बार देवीदास के सॉरी संदीप के बल्ले से स्कोर आ चुका है स्कोर बोर्ड पे अब तक 28 रन। 2 विकेट नुकसान पे खेलते हुए यहाँ पे 1 विकेट नुकसान पे खेलते हुए अभी मानगांव टीम दोबारा वही स्टाइल में सीधा गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए माइंड ब्लोइंग शॉट यहाँ पे। तो बापाचा और यहाँ पे अभी हैट्रिक चांस रमेश डुमरा ने जो 500 रुपए का इनाम रखा था 6 षटकार लगेंगे यानी 3 षटकार के बाद हैट्रिक यहाँ पे षटकार होगी तो संदीप को जरूर यहाँ पे 500 रुपए का इनाम मिलेगा रमेश डुमरा ने जो रखा हुआ है। अरे इस बार तो कच्चा शॉट थोड़ा सा अगर जोर लगाते जरूर यहाँ पे सिक्सर जाते मगर अच्छी फील्डिंग यहाँ पे विक्रवाड़ी टीम की फील्डर की तरफ से डायल जरूर लगाए थे, उसने कोशिश जरूर की थी कैच लेने में मगर असफल रहे। तब तक 2 रन यहाँ पे पूरे करते हुए 2 रनों के साथ स्कोर जुड़ता है। स्कोर आज का स्कोर बोर्ड पे 36 रन। अच्छी फील्ड यहाँ पे जरूर की, कोशिश जरूर की थी उसने कैच लेने की मगर थोड़ा सा दूर कैच होने के बावजूद वो नहीं ले पाए, तो भी अच्छी कोशिश। अच्छी गेंदबाजी यहाँ पे देखने को मिलती हुई। इस बार तो परिवर्तन देके थोड़ा सा आउटस्पिन डालने की कोशिश की, लेन तो लाइन की दिशा में गेंदबाजी, सीधी गेंद निकलती कीपर के दस्ताना में डॉट डिलीवरी। हर गेंद में शॉट नहीं आएगा, हर गेंद में थोड़ा सा समझदारी के साथ बल्लेबाजी करने की जरूरत होगी। हर गेंद में थोड़ा सा लेन तो लाइन की दिशा में गेंदबाजी होगी, परिवर्तन होगा। इस बार हवा में गेंद, वहां पे फील्डर मौजूद, अगर सीधा गेंद जाती बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए माइंड ब्लोइंग शॉट यहाँ पे। अगर यही शॉट इससे पहले लगाते जाए यहाँ पे जाए उनको सिक्सर हैट्रिक मिल जाती। ओवर भी समाप्त हुई, 3 ओवर समाप्ति के बाद स्कोर आज का स्कोर बोर्ड पे 42 रन। धन्यवाद। या ठिकाणी 3 ओव्हर समाप्त होतात। 3 ओव्हर समाप्तीला धावसंख्या जाऊन पोहोचले ती 36 या अंकावर, सॉरी 42 या अंकावर आणि 1 विकेट नुकसान या ठिकाणी खेळतोय मानगाववाडी संघ। 2 विकेट या ठिकाणी घेतात मानगाववाडी संघाचे आणि 42 धावा या ठिकाणी होत आहेत मानगाववाडी संघ। आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय नितीन। 20-25 रनअप या ठिकाणी नितीन या ठिकाणी गोलंदाजी करतोय। हवेत चेंडू आहे आणि चेंडू नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे बाहेर जातोय। 6 धावेसाठी खणखणीत येतोय षटकार। चेंडूला लावलेला हा षटकार
नितीनच्या गोलंदाजीवर आणि कुठेतरी परिवर्तन होताना दिसतंय. थोडासा लेंथ लाईन दिशेने गोलंदाजी आणि कुठेतरी म्हणता येईल परिवर्तन म्हणता येईल या गोलंदाजामध्ये. आणि परिवर्तन करताना दिसतंय नितीन. पहिला चेंडू सिक्सरला, दुसऱ्या चेंडूला डॉट डिलिव्हरी येते. मध्ये कुठेतरी नक्कीच अनुभव कुठेतरी कामाशी येतोय या नितीनचा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न नक्कीच असेल, पण तुतुमय करता करता नक्कीच या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. दुसरी धाव करता असताना कुठे स्टंपिंग केली, पण स्टंपिंगचा त्यावेळेस फील्ड या बल्लेबाजा ठिकाणी पोहोचला होता आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी मिळली जाते. 3 धावेने संख्या जाऊन पोहोचले 51 या अंकावर आणि 2 विकेट नुकसानावर खेळतोय हा माणगाववाडी संघ. एक जबरदस्त हा सामना आपण बघतोय या ठिकाणी माणगाव विरुद्ध बेकरेवाडी संघ. कुठतरी हा शॉर्ट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा स्लो डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता नितीन यांचा. नक्कीच नितीनचा अनुभव पुन्हा एकदा या ठिकाणी सांगून जातोय की अनुभव त्यांच्या पाठीशी नक्कीच आहे, कारण या ठिकाणी जो मोठा स्फोटक बल्लेबाज या ठिकाणी चेंडूला खेळू शकत नाही. या ठिकाणी कुठेतरी परिवर्तन म्हणावं लागेल. कुठतरी गतीमध्ये लेंथ लाईन दिशेमध्ये गोलंदाजी या ठिकाणी करताना दिसतोय नितीन. पुन्हा एकदा सेम स्टाईल मध्ये गोलंदाजी करताना स्लो डिलिव्हरी. फलंदाज पुन्हा एकदा ठिकाणी चकमा खातोय. या चेंडूला खेळताना कुठेतरी त्यांनी थोडासा पुढे येऊन खेळला असता तर नक्कीच त्याला या चेंडूवर कुठे मोठा शॉट नाही तर 1-2 धावा तर निघाले असत्याच. फुल टॉस चेंडू हा होता आणि हा चेंडू सुद्धा डॉट होतोय. ओव्हर समाप्त होते. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 51 धावसंख्येवर आणि या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त होते. 52 धावाचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय ते बेकरेवाडी संघाच्या पुढे. 24 चेंडू मध्ये 52 धावा. गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा.
कीपरच्या हातात जाऊन सुद्धा निसटतोय, म्हणजे कुठतरी चांगला प्रयत्न नक्कीच बघायला मिळाल पण असफल. एक धाव या ठिकाणी चोरण्यास यशस्वी झालेले ते गजानन आणि कैलासला स्ट्राईक मिळते. स्ट्राईकला कैलास परेश गोलंदाजी करतोय मानगावडे संघाकडून. बेकरवाडी संघाचा हा कैलास स्ट्राईकला आहे. 20-25 रनात रनअप. यात रायनामदा विकेट गेंदबाजी करतोय तर परेश फुल टॉस टेंडर आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. धन्यवाद. या ठिकाणी 6 धावेने धावसंघ जाऊन पोहोचले 15 या अंकावर बेकरेवाडी संघाचा. अजून कुठलाही विकेट न गमावता जबरदस्त अशी या ठिकाणी फलंदाजी करतायत. गजाननची पहिलीच इनिंग मध्ये पहिल्याच या ठिकाणी क्लीन बोल्ड झाला पहिल्या चेंडूवर आणि तोच गजानन आता कुठेतरी पेटून उठलाय आपल्या संघासाठी. हा चेंडू मध्ये कुठेतरी मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रावर जातो चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी खणखणीत येतोय हा चौकार. साऱ्या राजांचा एक चेंडू आहे. अजून एक बॉल चेंडू आहे बाकी आहे. अजून एक बॉल आहे शिल्लक या ओव्हरीचा. हे बघा तुम्हाला मी सांगतो पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूला चौकार गेला, दुसऱ्या चेंडूला चौकार, तिसऱ्या चेंडूला 1 धाव, चौथ्या चेंडूला 6 धावा आणि 5व्या चेंडूला चौकार. अशा प्रकारे 5 चेंडू झालेले आहेत आणि 6वा चेंडू आता या ठिकाणी आपण टाकणार आहोत. पहिल्या ओव्हरचा शेवट चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. परेश गोलंदाजी करतोय मानगावडे संघाकडून. स्ट्राईकला आहे तो कैलास आणि यावेळेस नक्कीच कटआउट होते. चेंडू बॅटला लागतो आणि किपरच्या हातात जाते ती कॅच. आउट. जय जय शिवाजी. धन्यवाद. या ठिकाणी एक ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 19 या धावसंख्येवर आणि 1 विकेट नुकसानाने खेळतोय बेकरेवाडी संघ. नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय मंगेश आणि मानगावडे संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज संदीप. एक ओवर समाप्त के बाद स्कोर आज का स्कोर बोर्ड पे 19 रन, 1 विकेट नुकसान में खेलते हुए यहाँ पे बेकरेवाड़ी टीम इस इनिंग की दूसरी ओवर डालने के लिए चुके संदीप मानगावड़ी टीम की तरफ से. संदीप के लिए शायद पहला गेंद होगा गजानन के लिए. गजानन ने बहुत ही खूबसूरती के साथ इस गेंद को खेला, कला का बड़ा इस्तेमाल. तब तक 1 रन पूरा करते हुए अच्छी गुड फील्ड यहाँ पे देखने को मिलती हुई मानगावड़ी टीम की तरफ से. संदीप की इस इनिंग की दूसरी ओवर और अपनी पहली वैयक्तिक अपनी पहली ओवर डालते हुए अच्छी फील्ड दोबारा यहाँ पे देखने की मिली. 1 रन यहाँ पे जरूर मिलेगी. अच्छी गुड फील्ड यहाँ पे देखने की मिलती है मानगावड़ी टीम की तरफ से. 2 गेंद डाले, 2 गेंदों में 1-1 रन यहाँ पे मिलते हुए बड़े शॉट खेलने की जरूर कोशिश करते मगर कामयाब नहीं हो पाए. अच्छी लेंथ यहाँ पे गुड शॉट डालने की कोशिश जरूर की थी यहाँ पे.
लेन तो लाने में गेंदबाजी यहाँ पे संदीप की। गजानन यहाँ पे स्ट्राइक करते हुए, गजानन को इस बार गेंदबाजों ने मिस गाइड किया। ये एक बड़ा शॉट है यहाँ पे, वहां पे फील्डर मौजूद, मगर फील्डर्स के ऊपर से निकलते हुए गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए माइंड ब्लोइंग शॉट, सुपर। हे भोला भगवत स्ट्राइक बेकरौली टीम की तरफ से, अपनी टीम पूरी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करते हुए। अच्छी फील्ड या अपने अपनी गेंद पे फील्ड करते हुए संदीप, अच्छा शॉट जरूर खेला था गजानन ने स्टेट ऑन करते से, मगर फील्ड गेंदबाजों ने अपना पैर डाला और अच्छी फील्ड करते हुए गेंद को रोका। अच्छी शुरुआत जरूर यहाँ पे संदीप यहाँ पे गेंदबाजी करते बानगौड़ टीम की तरफ से। इस बार अगर ये गेंद सीधा निकलता तो जान बाउंड्री लाइन के बाहर चला जाता, मगर अच्छी फील्डिंग। अच्छी शुरुआत यहाँ पे, हाँ इस बार तो परिवर्तन देखे, थोड़ा शॉर्ट रन डालने की जरूर कोशिश की। ओवर समाप्त हुई, 2 ओवर समाप्त के बाद स्कोर, आज का स्कोर बोर्ड पे 28 रन, 1 विकेट नुकसान में खेलती हुई यहाँ पे बेकरेवाड़ी टीम। अभी भी 12 गेंदे, 24 रन चाहे जीतने के लिए। 12 का रन रेट के हिसाब से रन रेट करना पड़ेगा इसका बेकरेवाड़ी टीम को। चला वेळ घेऊ नका, जरा लवकर घ्या। चला सामन्याला सुरुवात करायची, आपण जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे। आपण जो सामना बघतो बेकरेवाडी विरुद्ध मानगाववाडी, या ठिकाणी मानगाववाडी संघाने पहिली बल्लेबाजी करून धावसंख्या ठेवली होती, ती 52 धावाचं लक्ष ठेवलं होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना बेकरेवाडी संघ आता धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवर। 1 विकेट नुकसान खेळते बेकरेवाडी संघ। प्रकाश गोलंदाजी करतोय मानगाववाडी संघाकडून, या इनिंगची 3री ओव्हर आणि प्रकाश यांची पहिली वैयक्तिक ओव्हर या ठिकाणी खेळतोय। गजाननसाठी हवे चाल चेंडू त्या ठिकाणी फिल्डरच्या हातात जाते आणि फिल्डर जबरदस्त कॅच पकडून हा विकेट, गजाननची बडी सफलता, बडी विकेट या ठिकाणी, बडी मछली या ठिकाणी गळ्यात अडकवली आणि हा आउट। गजाननची विकेट या ठिकाणी नक्कीच त्याच्यासाठी सफलता असेल, कारण हा मोठा धक्का नक्कीच बेकरेवाडी संघाला भेटला असेल। चांगला विकेट या ठिकाणी गमावतोय बेकरेवाडी संघ। नवीन फलंदाज जातोय नितीन, नितीनला आपली पूर्ण जबाबदारी साथ या ठिकाणी खेळावी लागेल। अजूनही काही रनाची आवश्यकता आहे, ते विजयासाठी ती 24 रन पाहिजे 11 चेंडू मध्ये। 11 चेंडू आणि 24 धावा पाहिजे विजयासाठी त्या बेकरेवाडी संघाला। अजून आव्हान काय एवढं मोठं नाहीये, पण तरी सुद्धा ते खेळत असताना, गोलंदाजी करत असताना या ठिकाणी प्रकाश खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतोय। पहिल्या चेंडू मध्ये पहिला विकेट या ठिकाणी प्रकाशच्या खात्यामध्ये। शॉर्ट चेंडू या ठिकाणी 1 धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 अंकावर। अजूनही 22 धावा पाहिजे विजयासाठी 10 चेंडू मध्ये। आणि हा शॉर्ट चेंडू होता ऑफ साइडचा, खूपच बाहेर जाताना व्हाईटचा रूप या ठिकाणी नक्कीच घेईल।
एक एक्स्ट्रा धाव धावसंघ जाऊन पोहोचले ते 31 या अंकावर आणि आता विजयासाठी धाव पाहिजे ते 21. अजूनही 10 चेंडू शिल्लक आणि धाव पाहिजे त्या 21 विजयासाठी. एक स्फोटक अशी बॉल फटकेबाजी करावी लागेल ती बेकरीवाडी संघाच्या फलंदाजाला. आणि हवेत चेंडू गोलंदाजाच्या फ्लॉवर थ्रो मध्ये नक्कीच कॅच घेण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप होते. जीवनदान मिळतो ते नितीन यांना. एक चांगल्याशी खेळी करावं लागेल. अजूनही काही जणांची आवश्यकता आहे ते विजयासाठी. आणि हा व्हाईट चेंडू येतोय पुन्हा एकदा थोडासा ऑफसाईडचा खूपच बाहेर जाताना चेंडू. व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 अंकावर. आठ चेंडू आणि 20 धावा पाहिजे विजयासाठी. स्टेटॉनला मारलेला चेंडू त्या ठिकाणी फिल्डर मौजूद. एक धाव नक्कीच या ठिकाणी पूर्ण होईल. 7 चेंडू 19 धावा पाहिजे विजयासाठी ते बेकरीवाडी संघाला. अजूनही आव्हान कठीण नाहीये, सोपं सुद्धा नाहीये, कारण गोलंदाजी म्हणता गेला आतापर्यंत खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी केली ती प्रकाश यांनी. पहिल्या चेंडूला विकेट, दुसऱ्याला 2 रन. व्हाईट चेंडू 1 आणि व्हाईट आणि आता पुन्हा एकदा 1 धाव दिलेली आहे. आणि हा चेंडू जातो व्हाईट. कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन करत असताना गोलंदाज कुठेतरी दिशाहीन होते आणि ऑफ साईडच्या खूपच बाहेर जातो चेंडू. पुन्हा एकदा व्हाईटच्या सुरुवातीमध्ये धाव संख्या वाढते ती 34 धाव संख्या जाऊन पोहोचले ती बेकरीवाडी संघात 34. नितीन या ठिकाणी फलंदाजी करतोय. या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग सेट ऑनच्या दिशेला आणि डायरेक्ट हिट असेल. हा डायरेक्ट हिट आणि हंपरने उंगली या ठिकाणी उचलली आणि नितीनचे विकेट या ठिकाणी पडतोय. हिंदू धन्यवाद. या ठिकाणी तिसरा विकेट गमावतोय तर बेकरीवाडी संघ. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या अंकावर आणि आता विजयासाठी धावा पाहिजे. बॉल पाच पाच. याच्या 5 चेंडू झाले. शेवट चेंडू असेल या ओव्हरचा. प्रकाश गोलंदाजी करतोय मानगावडी संघाकडून आणि हा हवेत चेंडू असेल, सीमारेषे बाहेर जाईल नक्कीच. 6 धावेसाठी कणकणीत देतोय षटकार. कुठेतरी चुकी नक्कीच या गोलंदाजीकडून झाली. हा शेवटचा चेंडू होता आणि कुठेतरी त्याला डॉट चेंडू करायचा होता. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 या अंकावर आणि विजयासाठी पाहिजे. अकरा 6 चेंडू आणि 11 धावा पाहिजे विजयासाठी. बरोबर ना? 1 मिनिट थांबा, कन्फर्म करू द्या.
11 6 चेंडू आणि 11 धावा पाहिजे विजयासाठी ते बेकरेवाडी संघाला. बॉलरचं नाव महादेव. मानगावडे संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय महादेव आणि महादेवच्या अंग नक्कीच जबाबदारी असेल की 6 चेंडूमध्ये 11 धावा या ठिकाणी रोखायच्या आहेत. बेकरेवाडी संघाचा फलंदाज या ठिकाणी गोल फलंदाजी करतोय विवेक. आणि या ठिकाणी नक्की जो बॅटचा हलकाचा कडा लागला जातोय कव्हरच्या दिशेने चेंडू स्लिपच्या आणि 4 धावेसाठी. मोगलांना केले बेदारे.
या ठिकाणी मानगावाडी संघाकडून. एक चेंडू आणि 2 धावा पाहिजे विजयासाठी. लक्ष्मण फलंदाजी या ठिकाणी बेकरवाडी संघाकडून. सर्वांचं लक्ष नक्कीच लक्ष्मणकडे असेल. लक्ष्मणला थोडासा कुठं रे, अरे जबरदस्त या ठिकाणी सामना होतोय. आणि ह्या ठिकाणी चेंडू चुकला जातोय. नक्कीच फलंदाज या ठिकाणी बीट होतोय आणि वेगळ्या ठिकाणी मानगावाडी हा संघ विजयी होतोय. एका बॉलला 2 धावा पाहिजे होत्या. चला टॉस साठी यायचं लगेच. गावंडवाडी विरुद्ध मानगावाडी. आपण लगेच टॉस साठी या.